नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 5वी मराठीचा 21वी कविता प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा सात स्वाध्याय आपण सोडवतोय. पण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. प्रश्न पहिला आहे, कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा. शिकणे कधी चुका. उत्तर आहे, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. क्रिकेटची बॅट लाकडी का. प्रश्न 3, खोकल्याची. उत्तर, खोकल्याची उबळ येते का. उत्तर, सर्दीत नाक गळते का. 5वा प्रश्न, मेंदूला. उत्तर, मेंदूला वास कळतो का. 6, रंगीत तारे. उत्तर, रंगीत तारे असतात का. 7वं, दिवसा तारे. उत्तर, दिवसा तारे दिसतात का. 8वं, माणसासारखा माणूस होईल का. प्रश्न 2, कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या जोड्या जुळवायच्यात. कुत्रा, वाकडी शेपूट. पेंग्विन, तोकडी मान. साप, वाकडी चाल. पटवाघूळ, रात्रीचे फिरणे. मासे, पाण्यात तरणे. पतंग, दिव्यावर मरणे. काजवा, चमचम करणे. आता प्रश्न 3 तुमच्या मनाने उत्तर लिहायचंय. प्रश्न आहे, तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो, तुम्ही काय कराल. उत्तर, माझा मित्र लिहिताना अनेक चुका करत असेल तर मी त्याला त्याच्या चुका वेळोवेळी समजावून सांगेन आणि त्या चुका दुरुस्त करायला सांगेल. त्याच्या लिहिताना चुका होऊ नयेत म्हणून त्याला मी नियमितपणे रोज शुद्ध लेखन करण्याचा सल्ला देईन. त्यामुळे त्याचे अक्षरही सुधारेल आणि लिहिताना होणाऱ्या चुका होणार नाहीत. प्रश्न क्रमांक 8, वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी काय कराल. उत्तर, वाचन करताना मला जोड शब्द आल्यावर मध्ये मध्ये अडकायला होते. जोड शब्द पटकन वाचायला जमत नाही. या चुका माझ्या पुन्हा पुन्हा होतात. त्या टाळण्यासाठी मी माझा वाचनाचा सराव वाढवेन. जर कोणत्या शब्दाचा उच्चार योग्य प्रकारे करता येत नसेल तर त्यासाठी शिक्षकांची मदत घेईल. प्रश्न क्रमांक 4, या कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का. याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हाला पडतात त्या प्रश्नांची यादी तयार करून पालक, शिक्षक, मित्रमैत्रिणींना दाखवा. चर्चा करून उत्तरे मिळवा. वर्गात सांगा. उत्तर बघा, आता प्रश्न कोणते पडतात. सूर्य दिवसाच का उगवतो. 2, चंद्र दिवसा कुठे जातो. 3, चांदण्या दिवसा दिसत का नाहीत. 4, पक्षी आकाशात उंच कसे उडतात. 5, वर्षाचे दिवस 365 का असतात. 6, दिवस 24 तासांचा का असतो. 7, पाऊस कसा पडतो. 8, आकाशगंगेत अजून किती ग्रह असतील. 9, समुद्राचे पाणी खारट का असते. 10, तेल पाण्यावर तरंगते का. प्रश्न क्रमांक 5, शिकणे कधी संपत नाही असे तुम्हाला वाटते का. खालील व्यक्तीकडून, प्राण्यांकडून, निसर्गातील विविध गोष्टीतून तुम्ही काय काय शिकाल ते लिहा. उत्तर, शिकणे कधी संपत नाही असे मला वाटते. होय, शिकणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आपण माणसांकडून, प्राण्यांकडून, निसर्गातील विविध गोष्टींकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकू शकतो. आई प्रेम, त्याग, जिव्हाळा आणि संयम शिकवते. वडील कष्ट, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि धैर्य शिकवतात. झाडे निस्वार्थीपणे देणे, सहनशीलता आणि इतरांना सावली देणे शिकवतो. पर्वत स्थिरता, खंबीरपणा आणि संकटांना न घाबरणे शिकवतो. नदी सतत पुढे जात राहणे आणि अडथळ्यांवर मात करणे शिकवतो. गाढव मेहनत आणि कामात सातत्य ठेवणे शिकवतो. कुत्रा निष्ठा, विश्वास आणि मालकावर प्रेम करणे शिकवतो. हा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सो मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.